मित्रांनो, आपल्याला UDISमध्ये आपले विद्यार्थी अपडेट करायचे आहे. तर SDMA पोर्टल ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्या राज्याचं नाव निवडायचं, महाराष्ट्र. नंतर गो या बटनावर क्लिक करायचं. नंतर आपला यूजर ID म्हणजे UDIS ID टाकायचा. नंतर पासवर्ड आपला जो आहे तो टाकायचा. नंतर कॅप्चा टाकायचा. त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला एक विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये 2024-25 आणि 23-24 24-25ला क्लिक करायचं. नंतर आपल्या वर्गानुसार आपली विद्यार्थी संख्या दिसेल. त्या आपला वर्गाच्या पुढं जी विद्यार्थी संख्या त्याच्या पुढं व्ह्यू म्हणून दिसेल पहा, त्या ठिकाणी व्ह्यूवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्या वर्गाचा विद्यार्थी दिसेल. त्याच्या पुढं नॉट स्टार्टेड असं लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी GPवर क्लिक केल्यानंतर त्याच्या पुढं त्याशी विंडो ओपन होईल. ते गेल्या वर्षी आपण अपडेट केल्यामुळे काही वेळ लागणार नाही. सेव्ह करायचं, पुढं जायचं. पुढे गेल्यानंतर एक इथं भाषा त्याला कोणती येते, मराठी, इंग्लिश, ऑटोमॅटिक तिथं अपडेट होतं. तर तिथं सेव्ह करायचं, पुढं जायचं. तो काही राष्ट्रीय स्तरावर खेळलेला आहे का, येस किंवा नो, तर नो करायचं तिथं. आणि खाली त्याच्या प्रायमरी स्कूल किती अंतरावर आहे ते विचारलेलं आहे, लेस दॅन 1 किलोमीटर. आणि खाली अप्पर प्रायमरी जवळपास आहे म्हणून त्याच्यानंतर सेव्ह करायचं, नेक्स्ट करायचं आणि खाली कंप्लीट डाटा करायचं. या ठिकाणी आपली माहिती संपत्तीनंतर दुसरा विद्यार्थी ओपन होतो. असं आपल्या प्रत्येक वर्गाचं कंप्लीट करणं गरजेचं आहे.